मुळातच मी गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे किंवा मला डिसिजन घेता येत नाहीये, त्या मनस्थितीत मी आहे आणि मग मी जे कार्ड काढेल त्याचं सोल्युशन टॅरो मधनं निघेल, असं आहे का काही? तर त्या व्यक्तीला त्यावेळेला थोडंसं रिलॅक्स व्हायला जे आपण सांगतो ना, की त्याच्यावर जो प्रेशर असतो, दबाव आलेला असतो, तो सगळा थोडासा कमी होतो. तर 2 मिनिटं शांतपणे डोळे बंद करून बस. बरेचदा असं होतं, आपण इव्हन ट्रॅफिक मधनं येतो ना, तर त्यावेळेला सुद्धा कोणीतरी आपल्याला थोडंसं डॅश करून गेलेला असतो किंवा काहीतरी त्रास दिले, तेही कधी कधी डोक्यात विचार आलेले असतात. अशा वेळेला त्याला रिलॅक्स व्हायला सांगायचं. 2 मिनिटं डोळे बंद करून बस. तुझ्या इष्टदेवतेचं तू नामस्मरण कर. हळूहळू तो रिलॅक्स व्हायला लागतो आणि तो रिलॅक्स झाल्यानंतर आपण त्याला कार्ड्स वगैरे काढायला आपण सांगू शकतो. मग प्रश्नानुसार कार्ड प्रश्न कसं आहे त्यानुसार किती कार्ड्स काढायची किंवा कुठला स्प्रेड मांडायचा हे सगळं ठरलं जातं. बऱ्याच साऱ्या गोष्टी यातनं उकल होऊ शकतात. खूप गोष्टींची उकल होत असते. म्हणजे समोरच्या जातकाला कल्पनाही नसते, अशाही बऱ्याच गोष्टी येतात. आणि कधी कधी आम्हालाही असं वाटतं, अरे हे कार्ड असंही काहीतरी आपल्याला वेगळंच यावेळेला सांगून गेलं. आणि नवीन जातक, नवीन प्रश्न, कार्ड तीच, पण उत्तरं मात्र वेगवेगळी असतात.